कुठेतरी चाफेकर बंधू म्हणून होतं बघ. दीदी तुला घ्यायचंय काय? गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि नवीन दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होणार आहे आज. तर आम्ही आलो होतो मोरया गोसावीला, चिंचवडला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला, श्री मोरया गोसावी मंदिर. आता जे इथले लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी सगळ्यांना हे माहिती बरं का. आता जे नाही आहेत, जे नवीन व्हिडिओ बघणार आहेत त्यांना नाही माहिती, तर त्यांच्यासाठी आज सकाळी सकाळी रविवार होता, तर आमचं ठरलं होतं, रात्रीच ठरलं होतं माझं आणि दीदीचं की आज आपण जायचे, आणि म्हणून आम्ही आलो होतो. तर हे इथलं बांधकाम सगळं दगडात आहे, तुम्ही बघू शकता. आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना, हे एवढं प्रशस्त आणि एवढं छान आहे ना. आता इथं आतमध्ये मोबाईल कितपत अलाउड आहे मला माहीत नाही बरं का, पण आज जेवढं मला शूट करता येईल तर मी तेवढं नक्कीच करेन. आणि मी असं म्हणणार तेवढं वॉचमॅननी शिट्टी मारली आणि मला मोबाईल खाली घ्यावा लागला. चला ठीक आहे, आतमधलं नाही पण बाहेरचं तरी शूट करू शकतो ना आपण. तर मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. आणि इथं ना एवढी स्वच्छता असते या मंदिरात की विचारायचंच नाही. जे काही निर्माल्य असतं किंवा काय असतं तर ते तुम्हाला असं कुठं जास्त दिसणार नाही. सगळं व्यवस्थित ठेवलेलं किंवा सगळ्याचे व्यवस्थित केलेलं असं म्हणजे ठेवलेलं असते ते. आणि ही नदी, आता ही गेट बंद होतं, नाही तर तुम्हाला आत जाऊन दाखवलं असतं. जाऊन द्या, बाहेरून बघितलं. आणि इथं आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता. आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि मी दीदी बाहेर आलो. त्याच्यानंतर इथं जे आहेत लावलेले आहेत दिसतंय तुम्हाला हे जे फोटो किंवा चित्र, तर प्रत्येक चित्राची बाजूला माहिती लिहिलेली आहे की त्या टायमिंगचा तो काय सीन होता तो तिथं लिहिलेला आहे. तर एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि अजिबात गर्दी नव्हती. एवढं भारी दर्शन झालं ना आमचं, कारण एक 5 मिनिटात दर्शन झालं. रांगेत नव्हतं उभं राहायचं, काही टेन्शन नव्हतं. कारण एक बऱ्यापैकी सकाळचं टायमिंग असल्यामुळं दुकानंसुद्धा उघडलेले नव्हते. तर ते ओरडत होते. त्यांनी मला परत बघितलं मोबाईल वरती काढलेला, तर ते ओरडत होते. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का, पण मी म्हणलं जाऊ द्या, म्हणलं थोडंसं शूट करायचे. आणि हा मंदिराचा बाहेरचा परिसर, आणि इथं प्रत्येक ठिकाणी भरपूर असं काय काय माहिती दिली होती त्यांनी. त्या वॉचमन काका म्हणाले की आता शूट करावं द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण नेमके आज महाराज लोक आलेले होते, त्यामुळे त्यांनी म्हणून ते म्हणले की आम्ही ते ओरडतील नंतर आम्हाला, त्यामुळे मग तुम्ही आत्ता नका शूट करू. पण बाकीचे पण करत होते शूटिंग. चला, आतमधलं नाही दर्शन दिलं गणपती बाप्पाचं, निदान बाहेरून तरी देते. हा बाहेर आलेल्यावर तो जो गणपती बाप्पा होता त्यांचं दर्शन आहे तुम्हाला देते. घ्या सगळ्यांनी दर्शन. आवर्जून नक्की भेट द्या कधीतरी. जर कधी इकडच्या साईडला आलेच ना तर चिंचवड मोरया गोसावी नक्की येऊन जा. आणि हा एकंदरीत बाहेरून मंदिर पूर्ण असं दिसत होतं.
आणि एवढं भारी वाटत होतं सकाळ सकाळ, प्रसन्न छान. 8 वाजताचं टायमिंग होते. आम्ही बाहेर आलो तरी अजून दुकान उघडले नव्हते. आणि त्यानंतर आम्ही निघालो इथून. आम्ही जाणार होतो नंतर धनेश्वर मंदिरात शंभूंला भेटायला, म्हणजे शंभूंच्या दर्शनाला. तर आम्ही पोचलोच होतो ऑलमोस्ट. आणि पोचलो, गाडीवरून खाली उतरले आणि महाराजांचं दर्शन झालं. समोर महाराजांची आणि दत्त महाराजांची छान मूर्ती होती. आता ते पूर्ण व्हाईट आहे त्यामुळे ती मूर्ती ते दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित. आणि इथून आम्ही आत एंट्री केली. ॲक्च्युली मी लहानपणी यायचं ना तेव्हा हे मंदिर लय बारकं होतं बरं का, छोटं होतं. आणि आता काय झालं, मंदिराचं जेव्हा काम चालू होतं ना त्या टायमिंगला इथं असं म्हणते तर की धन सापडलं. आणि मग नंतर ते सगळं सरकारला दिलं, ते ट्रस्टला गेलं. आणि मग मंदिराचं बांधकाम वगैरे एवढं छान केलं आहे ना आता. त्या टायमिंगला पण भारी वाटायचं बरं का, आणि आत्ता पण भारी वाटते. इथं पण खूप छान सगळं, म्हणजे अजिबात तुम्हाला कुठंच कचरा किंवा कुठं निर्माल्य किंवा असं काही असं खराब कुठं दिसणार नाही. सगळी व्यवस्थित सोय केलेली असती. आणि इथं मला वाटत होतं की इथं ते व्हिडिओ नाही घेऊ द्यायचे आतला, म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ घेत होते. शंभूंची पिंड होती आतमध्ये, तर मी त्याचं शूट करून घेत होते. पण ते काका म्हणले नंतर जा म्हणे, घे आतमध्ये जाऊन. इथं मोबाईल अलाउड होता. मग मी आत जाऊन छान मस्त शूटिंग करून आणली. ही आपली शंभू महाराजांची पिंड. आता मी तर तुम्हाला ती जवळून दाखवली. हे काका तेच सांगत होते म्हणे, आम्ही आतमध्ये कोणाला अगरबत्ती वगैरे लावून देत नाही म्हणे. इथं बऱ्यापैकी अभिषेक वगैरे चालू असतात, म्हणजे कोणाची काही शांती बिंती असेल ना तर इथं करते तर. आणि थोडं पुढं आलो आम्ही तिथून, आणि हा नंदी महाराज होते. आता ते मोबाईलमध्ये खूप बारीक दिसतात, पण ते समोरून बघा एवढे मोठं वाटत होतं ना ते. आणि त्यांच्याजवळ नाही गेली मी, मला भीती वाटत होती म्हणून मी आपल्या लांबूनच दर्शन घेतलं. ठीक आहे, आता भीती वाटत होती म्हणून नाही गेले, नाही तर जवळून थोडं शूट केलं असतं. पण जाऊन द्या आता काय. इकडं डॉगी बसलेला होता. आणि इकडं आपल्या शंभूंची छान अशी मूर्ती आहे, ती पण तुम्हाला मी दाखवते जवळून. इथं होम हवन केलं जातं. इकडं दत्त महाराजांना ते गंध लावायचं काम चालू होतं, त्यांची आवरावरी चालू होती. आणि इकडं आपले विठ्ठल रुक्माई, मी ते शूट करत होते तर सगळे बघत होते माझ्याकडं. हा शूट करायचं म्हणलं ना हा प्रॉब्लेम होतो, यांनी का काही बघितलेलं नाही असं करते तसं काय बघत राहते नुसते तोंडाकडे. आणि ही आपले शंभू महाराजांची मूर्ती बघा किती मोठी आहे. आणि पिंड पण आहे बरं का इथं समोरच. त्यानंतर इकडं यांचं काहीतरी अभिषेक चालला होता का शांती वगैरे काहीतरी असं चाललं होतं. आम्ही तिथून थोडं पुढं आलो. इथं गोशाळा आहे, मस्त छान गाईचं दर्शन घेतलं. गाय नव्हती ती, ते काय म्हणतात घोरं होते, ते घोरं. आणि मी गेले त्याच्याजवळ, पण ते काय हात लावून देत नव्हते, ते नुसतं फिरत होतं, मारत नव्हतं ते. व ते आपल्यालाच घाबरत होतं, हात नव्हतं लावून देत, ते मागं सरकत होतं. ते कसं असतं, आपण शहरात राहतो ते आपल्याला नवल लागते. आणि ह्या चिमण्या मी लहानपणी पण ह्या मंदिरात यायचे ना तेव्हा इथं हे पोपट वगैरे, म्हणजे तेव्हा दुसरे असते ना, आता दुसरे आणले असते, पण हे पोपट वगैरे तेव्हा पण असायचे बरं का. पण तेव्हा ही जाळी लावलेली नसायची. आता ही जाळी लावली, आता ही का लावली काय माहिती. पण आता मिठू वगैरे पण भरपूर होती तिथं, वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघलो. एक 5 मिनटं तिथं शांतपणे बसलो, कारण एवढं प्रसन्न वाटत होतं ना सकाळ सकाळ मस्तपैकी. असं कुठं जर आपण गेलो ना मंदिरात तर असं वाटतं तिथं बसून राहावं एक अर्धा एक तास. पण कसं असतं टायमिंगच्या अभावी निघावं लागतं, घरचे बी कामं होते पडलेले, कारण लई सकाळी गेलो होतो. तिकडून येऊन जेवण बनवायचं होतं. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. आता आम्ही माघारी निघालो होतो आणि इकडं नदी होती. आता ती थोडं पाणी खराब झालं आहे, जलपर्णी आली, पण आता ते घेतात काढून दरवेळेस, पण ह्यावेळेस काही नाही काढली काय नाही. आणि बाहेर निघताना तरी पण मी एकदा शूट केलं मंदिराचं लास्ट बाहेर, म्हणलं एकदा व्ह्यू मंदिराचं दाखवावं तुम्हाला सगळ्यांना. आणि इकडं माहिती सांगत होते काहीतरी, पण आम्ही जाऊपर्यंत ती संपत आली होती. आम्ही नाही थांबलो, आम्ही निघलो माघारी.
हे बघा, हे मंदिराचं नाव आहे श्री गणेश्वर महादेव मंदिर. इकडे बी अजिबात गर्दी नव्हती. तिथून आम्ही माघारी निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो श्रीरामांच्या मंदिरात. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी. इतकं मोठं मंदिर आहे ना ते पण, आणि तिथे समोरच चाफेकर वाडा आहे. पण त्या वाड्याचं नेमकं काम चालू होतं तर आम्हाला आत एंट्रीच नाही दिली. हे आपलं श्रीरामांचं मंदिर लय मोठे बरं का. हे बाहेरून पण आणि आतून पण लय मोठी कामं नाही. आणि तिथं पण कोणीच नव्हतं. हे एक आत्ता गेलेलं तर दादा एक होता ना, आम्ही दोघी होतो. इथं पण बऱ्याच ठिकाणी लिहिलं होतं मोबाईल अलाउड नाही, पण इथं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळं मला इथं शूट करायला सोपं गेलं. मग मी इथलं शूट करून घेतलं. मला कळत नाही की देवाच्या ठिकाणी शूटिंगला बंदी का करते. तर आपण दाखवतो, मग बाहेरच्या लोकांना माहिती होते ना, ते बंद असं का करू देत नाही बरं शूट. इतकं मोठं मंदिर आहे, एवढा समोर एवढी जागा आहे ना. आणि इथं बघा तुम्ही, अजिबात कसला कचरा नाही, कुठं काही नाही, एवढं भारी. आणि आपले श्रीराम, श्री लक्ष्मण आणि आपली सीतामाता. तुम्हाला सगळ्यांना दर्शन देते बरं का. सगळ्यांनी दर्शन घ्या. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. ते चाफेकर वाडा बघायचा होता, पण त्या काकांनी नाही जाऊन दिलं. बरं चला जाऊन द्या, ठीक आहे. परत कधी आलो, काम तेव्हा झालेलं असेल तेव्हा परत दाखवीन. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. हा तो वाडा चाफेकरांचा, पण तिथं स्ट्रिक्ट वॉर्न केलं होतं की परमिशन नाही आज जायला. काका तेच सांगत होते आम्हाला. चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परत आल्यावर आपण नक्की जाऊ आतमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय. आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला.